मंडळी, स्टार प्रवाहाची मन धागा धागा जोडते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी मात्र मालिकेत अनपेक्षित ट्विस्ट आला आणि आनंदी मालिकेतून गायब झाली. त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांना आणखीन एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. गेल्या महिन्यात मन धागा धागा जोडते मध्ये 6 वर्षांचा लिप दाखवण्यात आला. तेव्हा मालिकेत सुखदा या पात्रानं एंट्री केली आणि ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. आनंदीच्या जागी सुखदा आल्यानं प्रेक्षकांकडून मालिकेला मोठा रोष सहन करावा लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आनंद देणारा ट्विस्ट मालिकेत दाखवण्यात येणार आहे. आनंदीचं मालिकेत कमबॅक झालं असून वाहिनीकडून तिच्या एंट्रीचा प्रोमोही समोर आला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की सार्थकची आई अशी इच्छा व्यक्त करते की आता सुखदा आणि सार्थक यांनी कायमचं एकत्र राहावं. सुखदा आणि सार्थक मिळून चाफ्याचं झाड लावत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की माझं चाफ्याशी जुनं नातं आहे. त्यांना पाहून आई अशी इच्छा व्यक्त करते की या दोघांमध्ये कोणीही यायला नको. त्याचवेळी आनंदीची एंट्री दाखवण्यात आली आहे. आनंदी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या एका मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला शांत करते आणि तेव्हा एक जण तिला चाफ्याची फुलं भेट म्हणून देतो. तिचं कौतुकही केलं जातं. तिच्यासोबत असणारी एक तरुणी तिला आनंदी नाही तर कल्याणी ताई या नावानं हाक मारते. म्हणजेच आनंदी यावेळी नव्या नावानं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सार्थक आणि ती समोरासमोर कधी येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. स्टार प्रवाह वाहिनीनं शेअर केलेल्या प्रोमोवर चाहत्यांनी आनंद व्यक्त करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. अभी मजा आएगा ना भिडू, आनंदी पुन्हा आली, तिच्याशिवाय मालिका बघायला मजा येत नव्हती. आनंदी आली, आनंद झाला, आता आम्ही पुन्हा ही मालिका बाळगण्यास सुरुवात करणार. अखेर आमचा आनंद परत आला, अशा असंख्य कमेंट करत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.